तर मंडळी फायनली आता आमच्या इथे मच्छी आणायला आलो. इथे सर्व ह्या मच्छीवाल्या मावशी बसलेल्या असतात. कसं आहे मावशी? 250 आहे, 200 250 आहे, 200 भेटेल. 100 आहे कोलबे, 100 आहे. मावशीकडे सर्व प्रकारची मच्छी असते A to Z व्हरायटी मध्ये. फ्रेश आहे एकदम. बांगड्याचा वाटा कसा मावशी? 200. सुरमई कशी? 250ला. खेकडी ताई कशी आहेत? 500ला डझन आहे. कशी दिली मावशी? 200ला एक आहे. कमी कर मावशी, जरा कटिंग करते इकडे मावशी. तर मंडळी बघताय फायनली आईने आजीसाठी ही मस्तपैकी मुशीची थाळी बनवलेली आहे. तुझी मुशी फेवरेट आहे ना? मग आजीची मुशी फेवरेट आहे. भाजी असली की आजीबाई जेवत नाही, मच्छी असली की आजीबाई पोटभर जेवतात. हो, मस्तपैकी तुझ्या सुनानं तुझ्यासाठी खास फेवरेट मुशीचे सर्व गोष्टी बनवलेल्या. कसा वाटला तुला? हा, मस्त आहे ना? आवडला? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आहे मच्छीचा वार आणि आम्ही ना कालच्यापासून म्हणजे आई विचारच करत होती आज नेमका काय बनवायचा. तेवढ्यात आईने एक आयडिया दिली की आज ना आपण आजीचा फेवरेट बनवूया ना. हो, आईचं काहीतरी आवडतं बनवूया. हा, तिकडे बघते आमच्या आजीबाई आहेत. आजी आज मस्तपैकी मच्छीचा वार आहे, तर आम्ही विचार केला की तुझा काहीतरी फेवरेट बनवायचं. तुझा फेवरेट मच्छी कोणती आहे? मुशी बनवायची आज. मग काय कशी? सुका, रसा? रस्सा म्हणजे फ्राय ना? फ्राय आणि रसा. आजी बोलले आजीची फेवरेट मुशी. आजीला मच्छी म्हणजे आजीची एकदम फेवरेट. मच्छी असली की आजी दाबून जेवते आणि मच्छीच्या दिवशी आजीला मुशी भेटली तर आजी मजा, म्हणजे एकदम जबरदस्त आजीचं जेवण जातं. तर इकडे आई आहे. मग आई आपल्याला आता मार्केटमध्ये जायला लागेल ना पहिला? आता आपण मार्केटला जाऊया. हा, आजीची आवडीची मुशी घेऊन येऊया. मुशी वगैरे तिथे बघूया अजून काय काय मच्छी आहे. कशी मग मुशी असली की कशी काटे पिटे काढायला नको. हो, ते बरोबर पडतं. काटा एकच असतं, मग ते त्यांना खायला बरं पडतं म्हणजे ते. हा, तर आता मार्केटमध्ये जाऊन आपण मुशी घेऊन येणार आहोत. आणि आज मस्तपैकी आजी तुझी सून तुला खास फेवरेट तुझी मच्छी बनवून देणार आहे. हा, तर मंडळी फायनली आता आमच्या इथे मच्छी आणायला आलो. इथे सर्व ह्या मच्छीवाल्या मावशी बसलेल्या असतात. ताई, हा, इथूनच आम्ही नेहमी मच्छी घेतो. बघा मुशी आहे इकडे, ही सुरमा आहे इकडे, हलवा आहे, बांगडा आहे इकडे, मांदेला पण आहेत आणि पापलेट, कोळंबी वगैरे सर्व आहे. कसं आहे मावशी? 250 आहे, 250 आहे, 200 भेटेल. किती? 3 पीस. आणि कोलब्या 100 आहे. कोलबे 100 आहेत. मावशीकडे सर्व प्रकारची मच्छी असते A to Z व्हरायटी मध्ये. बांगडा पण एकदम छान आहे, फ्रेश आहे एकदम. बांगडे 200ला 4 आहेत. बांगड्याचा वाटा कसा मावशी? 200ला 4 आहेत. आणि सुरमई कशी? 250ला. आई मुशी घ्यायची आहे ना? आजीला मुशी घ्यायची, मुशी पाहिजे. कशी दिली मावशी? 200ला एक आहे, 350. कमी कर मावशी जरा. जोडी 300ला देत आहे. ही मुशीच घ्यायची होती आम्हाला. आम्ही ठरवून झालेलो घरून मुशी घ्यायची करून. मुशी घ्यायची बोललेलो. आता कटिंग करते इकडे मावशी. 2 घेतलेत. आणि इकडे नाही बघा, पूर्ण सर्व मच्छीवाली मावशी बसलेल्या असतात. नेहमीच्या इथे असतात. आता सध्या इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना आमच्या इथे. पत्र्याचा अगोदर हायवेच्या इथे होता, आता पूर्ण हायवेला जायला रस्ता बंद केलाय. तर आता सर्व इकडे मावशी बसलेल्या असतात. इकडे मावशी आता कटिंग करते, सोलून झालेलं आहे. सफेद कोलंबी आहे, लाल कोलंबी, ग्रीन कोलंबी, सगळ्या कलरच्या पैकी येतात.
असं ते ग्रीन ग्रीन खायचे. हॅलो कापू ना. इकडे एक ना हलवा पण घेतलाय. काय रस्स्यासाठी घेतलाय? रस्स्यासाठी हलवा घेतलाय. हे पण कटिंग करून घेतो इथे. घ्यायचं होतं बोंबील नाही. इथे पण मच्छी आहे, ढोमे वगैरे आहेत इथे. इथे पण कोळंबी आहे. खेकडी ताई कसे आहेत? 500ला डझन आहेत. ती काळी खेकडी आहेत. हो हो मंडळी, हा इकडे ना आमचा पूर्ण भाजी मार्केट आहे. इकडूनच नेहमी भाजी घेऊन येतो. काय घ्यायचंय? लिंबू घेत आहे. लिंबू बघते. 10-3 आहेत. इथूनच नेहमी आम्ही भाजी घेऊन जातो रोजचं काय घ्यायचं असेल ना. आणि इकडे मावशीकडे पण ना मावशी कडधान्य विकते. हे बघा मोडवालेले कडधान्य आहेत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे. मावशी कसे आहेत? हा 40 रुपये भाव. 40 रुपये भाव आहे. चणे वगैरे सर्व प्रकारचे कडधान्य आहेत मावशीकडे. आवळा किती पाव किलो कसा आवळा? आवळा कसा पाव? 20 रुपये. इकडे आवळा घेतलाय. पाव किलो आवळा घेतलाय. आवळा कसा आम्ही नेहमी खात असतो ना. आणि कढीपत्ता पण ना. कढीपत्ता पण घेतोय तिकडे 5-6. तर ही आपण मार्केटमधून मुशी आणलेली आहे. आपण 2 मुश्या घेतल्या होत्या. तर मस्तपैकी यांना स्वच्छ करून झालेला आहे. तर याच्यामध्ये आता तू लिंबू पिळून घेते ना. याच्यात लिंबू पिळून घेतला ना, लिंबू न मीठ घालायचं. मग त्याचा स्मेल आहे ना तो जरा जातो. कारण ह्या माशाला कसा मुशी माशाला ना थोडा स्मेल येतो. हा थोडीशी हलकीशी स्मेल असते. मग आपण लिंबू लावला ना की म्हणजे स्मेल जाते त्याची. आणि बरे पडले ना आपल्याला. बरे पडले म्हणजे 300 रुपयाला 2 मोठ्या होत्या म्हशी. हा चांगल्या फ्रेश पण थंडीच्या टायमात कशी मच्छी महागच भेटते. फ्रेश पण होत्या. तर याच्यामध्ये आता लिंबू पिळून घेते. अर्धा कापून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ना 1 चम्मच मीठ सुद्धा घालून घ्यायचंय. पूर्ण स्मेल निघण्यासाठी ना आपल्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं मॅडम. त्याच्यानंतरला आलं लसूण पेस्ट लावायची. असं ना लिंबू लावला ना मीठ की मग असं पाणी ना त्याचा निघतो. मग तो पाणी ना काढून टाकायचा आपण. तर इकडे आपण वाटपासाठी या सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत. खोबरा किती घेतलाय? ते 1 वाटी खोबरा घेतलेला आहे. आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आणि सुका खोबरा घ्यायचा आहे. अच्छा. आणि हे सर्व मी भाजून घेतलेले आहे. आणि ते 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे कोथिंबीर. अच्छा. आणि आपण मुशीचाही काय बनवणार आहोत? म्हणजे आपल्या मुशी मसाला बनवायचा आहे. अच्छा. आणि मुशी ना एकदम ना मटणासारखी म्हणजे लागते. आपण ग्रेव्ही मध्ये बनवणार आहोत. ग्रेव्ही मध्ये बनवणार. आणि अतिशय मटणासारखी सेम टेस्ट लागते. सेम मटणासारखी लागते टेस्टीला. अजून काय करायचंय? अजून आपल्याला मुशीची अर्धी फ्राय करायची आहे. अच्छा. अर्धा फ्राय आणि अर्धा ग्रेव्ही मध्ये मुशी मसाला. तर आता ह्या सर्व गोष्टी आपण मिक्सर मध्ये वाटून घेतोय. तर इकडे आपला वाटप बनवून झालेला आहे. इकडे आपण ना लिंबू आणि मीठ लावून ह्यांना ठेवलं होतं स्मेल जाण्यासाठी. 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. तर याच्यामधलं आता ना असं पाणी जमा होतं आतमध्ये. तर पाणी काढून घ्यायचं पहिला. असं पाणी असतं ना काढून घ्यायचं. आता आपल्याला आलं लसूण लावून घ्यायचं आहे. इकडे आलं लसूणची आपण पेस्ट बनवून ठेवली होती. ती पूर्ण ह्या मुशीला लावून घ्यायची. मसाला घालते. 2 चम्मच आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे. घालून घेते 2 चम्मच. थोडा मीठ घालून घेते. अर्धा चम्मच मीठ घालायचंय. तर आपल्याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे पूर्ण ना आपल्याला मिक्स करून त्याला 10 ते 15 मिनिटं ऍटलीस्ट मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर इथे फोडणी देण्यासाठी ना आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे आणि 4 लसणीच्या पाकळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे फोडणीसाठी. याच्यामध्ये सर्वात पहिलं आपण लसूण घालून घेतोय. कांदा घालते. कढीपत्ता. आता कांदा लसूण मस्त परतवून झालेला आहे. याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलाय. आपला कांदा लसूण टोमॅटो मस्तपैकी छान परतवून झालेला आहे.
घरगुती मसाला घालून घेते 2 चमच. हळद घालून घेते. 1 चमच गरम मसाला घालते. ह्याच्यातनं गरम मसाला घालायचाच असतो. चांगला मिक्स करून घ्यायचा. इकडे आपण वाटप बनवला होता तो घालून घेतो. ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित जी ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घ्यायची. बघताय केवढा मस्त कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मुशी मॅरिनेट करायला ठेवले होते ते घालून घेतोय. त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेतोय. शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे ग्रेव्ही कशी व्यवस्थित ती बनवून रेडी होते. त्याच्यामध्ये 1 चमच मीठ घालून घेतोय. इकडे मी आमसूल घेतलेला आहे तो पण घालून घेते. मच्छीचे कोणता पण तुम्ही पदार्थ बनवला ना नेहमी त्याच्यामध्ये आमसूल घालायचा म्हणजे एकदम मच्छीचा जो रस्सा आहे ना काय पण ग्रेव्ही वगैरे एकदम छान लागतो. तर मंडळी इकडे आता मुशी फ्राय करण्यासाठी आपण मसाला रेडी केलेला आहे. याच्यामध्ये रवा घेतला आहे क्रिस्पी होण्यासाठी. तांदळाचं पीठ, घरगुती मसाला आणि हळद घालून हे सर्व मिक्सचर आपण रेडी केलंय. आता आपण सर्व जे मुशी आहे ते डिप करून घेतोय. व्यवस्थित मसाला सर्व लावून घ्यायचंय. फ्राय करण्यासाठी फक्त मस्तपैकी पॅन मध्ये तेल घालून घेतलंय. याच्यामध्ये आता आपण मुशी घालून घेतोय. तर इकडे आपण ना रस्स्यासाठी हलवा सुद्धा आणला होता. त्याला सुद्धा आपण मस्तपैकी आलं लसूण पेस्ट, मीठ, मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवलं होतं. हलव्याला सुद्धा फोडणी दिली होती. आतमध्ये आता हलवा घालून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय आपल्या सर्व गोष्टी छान प्रकारे बनवून झालेल्या आहेत. हा इकडे आपण मुशी मसाला बनवला होता ग्रेव्ही मध्ये एकदम छान दिसतोय. आणि हा इकडे हलवा पण आपण आणला होता रस्स्यासाठी. हलव्याचा रस्सा बनवलेला आहे. इकडे 2 मुशीचे आपण फ्राय केलेले आहेत. 2 पीस घेतलेले आहेत. इकडे भाकरी आहे आणि राईस आहे. मस्तपैकी आज आपण बघायला गेलं तर मुशी थाळी बनवलेली आहे. तर मंडळी बघताय फायनली आईने आजीसाठी ही मस्तपैकी मुशीची थाळी बनवलेली आहे. आजीला मुशी जाम आवडते. इकडे आपल्या आजीबाई पण आहेत. आजी तुझी मुशी फेवरेट आहे ना? मग आजीची मुशी फेवरेट आहे. आणि आजीला मुशीचं दिलं ना काय पण आजीला जाम आवडतं ना आजी? भाजी आली की आजीबाई जेवत नाही. भाजी असली की आजीबाई जेवत नाही ना. मच्छी असली की आजीबाई पोटभर जेवतात. हो ते तर आहे. आजी आता बघताय टेस्ट करून मस्तपैकी. आजी ही घे पीस घे मुशीचा. आतला हा घ्या ना. हा पीस घे. आपण इथे काढून दिलाय. आणि सांग कसा घे. हा आता सांग टेस्ट करून कसा येतो. हा मस्त झालाय ना. फ्राय केलेला पण टेस्ट कर बघ. फ्राय पण केलेला आहे आपण मुशीचा. कसा आहे? हा आज मस्तपैकी तुझ्या सुनानं तुझ्यासाठी खास फेवरेट मुशीचे सर्व गोष्टी बनवलेल्या. कसा वाटला तुला? हा मस्त आहे ना. आवडला? काय आवडला? मुशीचा रसा की फ्राय? रसा पण फ्राय पण दोन्ही. आजीबाई आमचे ना पहिला आम्ही गावाला नेहमी जायचो ना तेव्हा आजी काही ना काय नेहमी आम्हाला अशी मच्छीची बनवून द्यायचं. आजी काय काय बनवायचीस? जवला ना. जवला, बग्यांचा सार ना, खेकड्यांचा रसा, काय काय कालवा वगैरे ना. आजीला जाम भारी बनवताना येतात कालवा वगैरे. तर मंडळी फायनली आपलं जेवण खाऊन झालेलं आहे. आणि आज आपण स्पेशल आजीची आवडीची मच्छी बनवली होती. ते म्हणजे मुशीचा मस्त ग्रेव्ही मध्ये रस्सा टाईप बनवला होता. त्याच्यानंतरला फ्राय बनवली होती आणि एकदम व्यवस्थित एकदम छान झालं. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. एकदम मुशीचा हा ग्रेव्ही मध्ये ना मसाला एकदम छान लागतो. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.